आपण पण आपल्या नशिबाचं म्हणून आपण गुरुमार्गामध्ये गेलो. नाहीतर कित्येक लोक गुरुमार्गाचं नाव घेतात आणि जातात गुरुकडून नावं घेतात. नाम घेऊन सुद्धा त्याला ते टिकवता येत नाही. ते कुठेतरी बोललं जातं आणि ह्याच्यामध्ये ह्या नामामध्ये काही अर्थ नाही असं म्हणून ती कुठल्या तरी स्थितीमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये अडकतं. परंतु सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवतो की तुम्ही काही जाऊ नका, मी तुमच्या पाठीत आहे. सद्गुरूने सांगितलेलं असतं मी तुमच्या पाठीत आहे, तुम्ही कामात आणि खरोखर आता आपण सद्गुरू भेटले आपल्याला रणजित महाराज, आता आपणच कहतो आपल्या घरात हरचंद महाराज संत होते. संताने आपला काही विचार केला नाही, कारण सर्व करायचं, परंतु आपलं भीत चुकायचं नाही आणि शेवटपर्यंत ते शेवटपर्यंत म्हणे जेव्हा आले तोपर्यंत ते चालायचं. शेवटी त्यांना योगायोगाने किंवा देवाचं होतो म्हणून त्यांना गुरु भेटले, रणजित महाराज भेटले आणि त्याने आपला संत उपयोग करता महाराज ते त्यांना संत कर्तव्य महाराज आणि त्यामुळे त्याला शेवटी योग्य मार्गाने तिथे गुरुभक्ती गुरु याचा गुरु झाला भेटला आणि त्याच्या भाषाप्रमाणे चाललं तर त्याला कुठेही त्रास होत नाही. तुम्ही एक विश्वास नाही, गुरुवर विश्वास नाही तसं काही विश्वास पाहिजे. माझा गुरु आहे, माझ्या गुरुने मला सांगितलं, माझ्या गुरुने माझ्या डोक्यावर हात ठेवले, मला तर सर्व येते. मग मी घाबरून बसला, कशाला घाबरायचं, काय घाबरायचं. हो शेवटी काय माणूस जन्म घेतो आणि पुन्हा त्याला महाराज जन्म आणि मरण आहेतच, त्याला घाबरायचं काय नाही. ज्या दिवशी यायचं कशाला घाबरायचं, घाबरू नका. एकाच निश्चय करा, माझा गुरु माझ्या जवळ आहे, माझा देव माझ्याकडे आहे. गुरु हा ब्रह्मविष्णू माहीत पडतो, कारण ते दोघं गुरु त्याला आणि त्या गुरु मार्गामध्ये त्याला त्याला जो गुरु आहे मी ते त्यांचा गुरु आहे तसंच आपला जो मला आपला गुरु होते आपण करतो तो गुरु काय मग आपलं भीती कशाची काही नाही. किती अडचणी येऊ द्या, कोणीही त्रास देऊ द्या, एकच सांगत माझा गुरु पुढे मी एकच विनंती करणार, देवा तुमचं काय असेल तर तुमचं मला काही त्रास देऊ नका आणि जे काही त्रास होईल देणारे लोक असेल त्यांनाच जो काय त्रास असेल तो माझ्या वाटणीचं त्यांनाच द्यावा. तुम्ही काही मला कारण तुम्ही माझ्या पाठी, तुम्ही माझं सपोर्ट आहे, माझं सगळं असं मला तुम्ही रात्री दिवशी माझ्याकडे कारण रात्री मला तुम्ही तुमचा आवाज तुमचं हे सर्व मला ऐकवता आणि तेव्हा मला असा आनंद वाटतो माझे गुरु मला आणि हा आनंद सतत तुम्हाला मिळवता यायला पाहिजे आणि पण काही घाबरू नका एवढं सांगून महाराजांना